नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे द्रोणाचार्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आहे तो तुम्हाला सर्वांना समजलाच असेल की यामध्ये जे शिक्षक आहे त्या शिक्षकांना TET जी आहे ती कंपल्सरी झालेली आहे। तर या संदर्भामध्ये काय न्यूज आहे आपण ती पाहूया। या ठिकाणी जो निकाल लागलेला आहे तो तुम्हाला सर्वांना माहीत आहे आणि त्याची जी वर्तमानपत्रामध्ये जी न्यूज आलेली आहे ती पाहूया। शिक्षकांना नोकरीत टिकून राहण्यासाठी TET देणे आता अनिवार्य असणार आहे। राज्याच्या याचिकांवर सुप्रीम कोर्टाचा हा मोठा निकाल आहे। यामध्ये निवृत्त होण्यासाठी 5 वर्ष शिल्लक आहेत त्यांना दिलासा मिळणार आहे। म्हणजे ज्यांचे निवृत्तीला 5 वर्ष शिल्लक आहेत, फक्त एखाद्याचे 6 वर्ष शिल्लक आहे त्याला मात्र TET देणं बंधनकारक राहील आणि पदोन्नतीसाठीही TET उत्तीर्ण होणं गरजेचं आहे। तर या संदर्भामध्ये थोडंसं पाहूया आपण काय म्हणणं आहे की सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश दीपांकर दत्ता, न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की शिक्षकांना निवृत्त होण्यासाठी 5 वर्ष शिल्लक आहेत, तेच फक्त परीक्षा न देता आपल्या सेवेचा कालावधी पूर्ण करू शकतील। पण ज्यांना निवृत्त होण्यासाठी 5 वर्षापेक्षा अधिक कालावधी शिल्लक आहे त्यांनी TET परीक्षा उत्तीर्ण होणं बंधनकारक आहे। त्यांना ही गोष्ट शक्य नसेल त्यांनी राजीनामा द्यावा किंवा सेवानिवृत्तीचे फायदे घेऊन सक्तीची निवृत्ती स्वीकारावी असे न्यायालयाने स्पष्ट केले। खूप कडक शब्दामध्ये न्यायालयाने सांगितलेलं आहे आणि त्याच पद्धतीने TET परीक्षा पण तेवढीच कडक आहे। म्हणजे पास होण्याचं जी प्रमाण आहे तर ते प्रमाण 2 ते 3% फक्त पास होण्याचं प्रमाण, खूप कमी निकाल लागतो। तर याचं कारण म्हणजे परीक्षा स्वरूप अवघड आहे असं नाही आहे, तर मुलं ऑलरेडी खूप लेट अभ्यासाला लागतात आणि कमी वेळात मग त्यांचा तो अभ्यास होत नाही, हे कारण आहे। कारण आपल्याकडे बॅचला जी मुलं आहेत, आता आम्ही जे आहेत ती जेव्हापासून TET सुरू झाली तेव्हापासून बॅच आपले आहेत, भरपूर मुलं पास झालेली आहे। पास होण्याच्या खूप काही आयडिया आहेत, खूप कष्ट घेणं एवढं त्यांनी पास नाही होत, तर त्याच्या ज्या आयडिया आहेत त्या पण तुम्हाला सांगितल्या जातील ज्यांना TET पास व्हायचं आहे। म्हणजे आता ही TET शिक्षकांना तर आहेत, पण जे भावी शिक्षक आहेत त्यांना पण व्हायचं आहे। अभ्यासक्रम सगळ्यांना एकच आहे, त्याच्यामध्ये तुम्ही CTET देऊ शकता। मग आता त्याच्या बॅच पण चालू आहे। आत्तापासून जर व्यवस्थित अभ्यास सुरू केला तर 100% पास होईल, अवघड काही नाही। फक्त लेट जॉईन करतो, मग त्याचं मूळ कारण नापासाचं ते फक्त लेट जॉईन केलं जातं आणि सगळं कवर त्या विद्यार्थ्याला तो अभ्यास कवर होत नाही। आता शिक्षकांना पण म्हणावं लागेल नाही का, कारण शिक्षकांना पण द्यायची। टेन्शन घ्यायचं नाही, हे लक्षात घ्या। तुम्हाला उलट आपण काय म्हणू, गुणवत्ता सिद्ध करण्याची वेळ आलेली आणि आपल्याकडे गुणवत्ता आहे, आपण 100% ती सिद्ध करू शकतो। कसं पास व्हायचं ते निश्चितच संपर्क साधा, तुम्हाला ते सांगितलं जाईल। त्याचे बॅच आपण चालू केलेले आहेत। पुढं आणखीन काय सांगितलं पण पहा, अल्पसंख्याक समुदायाच्या शिक्षण संस्थातील शिक्षकांसाठी TET परीक्षा बंधनकारक करण्याचा राज्य सरकारचा अधिकार आहे का? त्यामुळे या शिक्षण संस्थांच्या हक्कावर काही परिणाम होणार आहे का याची तपासणी करण्यासाठी हा मुद्दा विस्तारित खंडपीठाकडे सुपूर्द करण्यात आल्याचेही सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे आहे। म्हणजे ते पण होईल आणि माझ्या मते अल्पसंख्याक शाळांना देखील TET कंपल्सरी होऊ शकते, पण तो निर्णय काय तो येईल। पदोन्नती ज्यांना पाहिजे, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की TET परीक्षा शिक्षक पदावर फक्त नियुक्तीच्या वेळी नाही तर सेवेत टिकून राहण्यासाठी व पदोन्नतीसाठीही आवश्यक आहे। न्यायालयाच्या या निकालामुळे आता TET परीक्षा न दिलेल्या व उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांना या बाबीचा गांभीर्याने विचार करावा लागणार आहे, अन्यथा त्यांना त्यांची नोकरी गमवावी लागणार आहे। तर असं काय होत नाही आहे, हे लक्षात घ्या। तुम्ही सहज शिक्षक आहात, तुम्ही सहज पास होऊन जाल। निश्चित योग्य मार्गदर्शन, आता मी तुम्हाला सांगितलं 2013 पासून जेव्हापासून TET आली तेव्हापासून आपण हे सगळ्या गोष्टी करत आहोत। शिक्षक भरती 2008ला आली,
तेव्हापासून आपल्या बॅच आहेत. तर निश्चितच तुम्हाला याचा फायदा, योग्य मार्गदर्शनाचा पास होऊन जाईल, काही अडचण नाही. तर त्याची जी सविस्तर हे आहे, तर मी टेलिग्रामचा चॅनल जो आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो, तो जॉईन करा. त्याच्यावरती मी त्याचा जो निकाल आहे तो आणि ही बातमी जी आहे ती पण टाकतो. तर निश्चित व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.